रायगड जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच पावसाळी पर्यटन क्षेत्र बंद झाल्यामुळे बदलापुरातल्या कोंडेश्वर कुंडाकडे पर्यटकांचा ओढा वाढला होता। गेल्या आठवडाभरामध्ये जवळपास 25,000 पर्यटकांची विक्रमी गर्दी इथं झालेली होती आणि त्यामुळे येत्या गटारीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी आणि धोका टाळण्यासाठी तहसीलदारांनी या भागामध्ये जमावबंदीचे आदेश दिलेत। 21 जुलै ते 23 जुलैपर्यंत कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली आणि मळीचीवाडी इथले धरण क्षेत्र आणि धबधबा भागामध्ये 3 किलोमीटरपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत आणि त्यामुळे कोंडेश्वर कुंड ऐन मोसमामध्ये बंद राहणार आहे। तसंच पर्यटकांनी या काळामध्ये सहकार्य करावं असं आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। कोंडेश्वर परिसरामध्ये पर्जन्यवृष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे। हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे पर्जन्यवृष्टी जास्त होणार आहे असं। त्या अनुषंगानं माननीय तहसीलदार साहेबांनी अंबरनाथच्या कोंडेश्वर पर्यटन स्थळाच्या जवळपास 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत। त्यामुळे पर्यटक जे 21, 22, 23 या 3 दिवशी हे आदेश लागू असणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।